नमस्कार, मी डॉक्टर शुभम. आज आपण एक महत्त्वाचा प्रश्न सोडवणार आहोत. थोडं दारू प्यायल्याने खरंच आरोग्य चांगलं राहतं का? ह्या व्हिडिओतून तुम्हाला आयुष्यभरासाठी दारूविषयी स्पष्ट आणि वैज्ञानिक उत्तर मिळणार आहे. आणि शेवटी मी तुम्हाला एक वाक्यात उत्तर देणार आहे, जे तुम्ही कुणालाही आत्मविश्वासाने सांगू शकाल. गावात दोन मित्र, एक म्हणायचा थोडी दारू हृदयासाठी चांगली, दुसरा म्हणायचा दारू म्हणजे विष. दोघांनाही वाटायचं की ते बरोबर आहेत, पण खरं विज्ञान काय सांगतं ते पाहूयात. शरीरात दारू गेल्यावर ती थेट लिव्हरवर ताण आणते. थोडी असली तरी लिव्हरला ती विषारीच वाटते. दारू शरीराला ऊर्जा देत नाही, शरीर तिला फक्त विषारी पदार्थ म्हणून काढू टाकतं. पण मग लोकांना का वाटतं की थोडी दारू हृदयासाठी चांगली असते? काही जण म्हणतात थोडी रेड वाईन हृदयासाठी चांगलं, पण फायदा वाईनमुळे नाही तर त्यातलं अँटीऑक्सिडंट्समुळे असतो. हेच अँटीऑक्सिडंट तुम्हाला द्राक्ष, डाळिंब, भाज्या खाल्ल्याने मिळतात, तेही कुठल्याही साईड इफेक्ट्स न होता. पण खरं उत्तर अजून पुढे आहे. संशोधन स्पष्ट सांगतं, दारूची सुरक्षा मात्रा म्हणजे 0. अगदी थोडी घेतली तरी रक्तदाब वाढतो, मेंदू काम करणं कमी करतं, कॅन्सरचा धोका वाढतो, झोप बिघडते. पण खरी गोष्ट समजते एका लहानशा गोष्टीतून. तो पहिला मित्र जो म्हणायचा थोडी दारू चांगली, काही वर्षांनी फॅटी लिव्हरने आजारी पडला. तो दुसरा मित्र ज्याने दारू टाळली, त्याचं लिव्हर आणि हृदय दोन्ही मजबूत राहिलं. पण दारूचा त्रास फक्त शरीरापुरता नाही तर कुटुंबालाही होतो. दारू म्हणजे सवय. थोडं प्यायलं तरी प्रमाण वाढतो, घरी तणाव येतो, भांडण वाढतात, पैशाचं नुकसान होतं. तर आता अंतिम उत्तर देऊ, थोडी दारू खरंच चालते का? उत्तर अगदी स्पष्ट आहे. थोडी दारूसुद्धा आरोग्यासाठी चांगली नाही. आरोग्यासाठी चांगलं काय? तर संतुलित आहार, नियमित व्यायाम आणि शांत झोप. आणि हे उत्तर लक्षात ठेवा, पुढच्या वेळेस कोणी विचारलं तर. जर कोणी विचारलं थोडी दारू चालते का, तर आत्मविश्वासाने सांगा नाही. सुरक्षित मर्यादा म्हणजे 0. हे उत्तर तुमचं आयुष्य वाचवू शकतं आणि पुढच्या पिढींनाही दारूमुक्त आरोग्यदायी आयुष्य देऊ शकतं.